काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। तरुण, शेतकरी, महिला, कामगार यांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे असे काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे। सर्व घटकांना यामध्ये फायदा पोहोचवला जाईल, म्हणजेच सर्व घटकाच्या फायद्याचे 5 न्याय आणि त्यात 25 गॅरंटी या जाहीरनाम्याने दिली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ते 25 गॅरंटी कोणत्या आहेत। भागीदारीचा न्याय, राष्ट्रव्यापी सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना करणार। यामध्ये दुसरा आहे आरक्षित रिक्त पदे एका वर्षात भरणार, 50% आरक्षण मर्यादा हटविणार, त्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणार, कंत्राटीऐवजी नियमित भरती, विद्यमान कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करू, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना दरमहा 1000 रुपये पेन्शन, 25 लाख रुपयापर्यंत निःशुल्क उपचारासाठी कॅशलेस विमा, महिलांना न्याय। दुसरं बघा, महालक्ष्मी योजना, प्रत्येक गरीब कुटुंबातील सर्वात बुजुर्ग महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये जमा करणार। 2025 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकापासून महिलांना 33% आरक्षण लागू करणार। महिलांना 2025 पासून केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण, महिलांसाठी समान काम समान वेतन सिद्धांत लागू करणार। आशा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या वेतनात दुप्पट वाढ करणार। संविधानिक न्याय, पक्षांतर करणाऱ्या खासदार आमदार स्वतःहून सदस्यत्व सोडावं लागेल अशी संविधानाच्या 10व्या अनुसूचित दुरुस्ती करणार। एक देश एक निवडणूक संकल्पनेचा विरोध, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीशी सल्लामसलत करून राष्ट्रीय न्यायिक आयोगाची स्थापना करणार। माध्यमाच्या पूर्ण स्वातंत्र्यासह भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आश्वासन। यानंतर आहे तरुणांना न्याय, अग्निवीर योजना समाप्त करणार, सरकारी परीक्षा पदासाठी अर्ज करण्याचे शुल्क समाप्त करणार, केंद्र सरकारमधील विविध स्तरावरील 30 लाख रिक्त पदे भरणार। शिक्षणाचा न्याय, सरकारी शाळांमध्ये 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण निःशुल्क आणि अनिवार्य करणार। भाजप सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करून त्यात दुरुस्ती करणार। खाजगी शाळा शुल्कात अधिक समानता व पारदर्शकता आणणार। शेतकऱ्यांना न्याय, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किमतीचे कायदेशीर हमी देणार। बाजार समित्यांमधील किमान आधारभूत किंमत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणार। कृषी आणि मूल्य आयोगाला वैधानिक दर्जा देणार। कामगार न्याय, मनरेगा अंतर्गत रोजंदारी वाढवून 400 रुपये करणार। रेशन कार्ड धारकांची यादी तत्काळ अद्ययावत करणार आणि सार्वजनिक वितरण योजनेचा विस्तार करून त्यात डाळ आणि खाद्यतेलाचा समावेश करणार। ह्या आहेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील गॅरंटी।